टेन्शन मध्ये महाराज माणसं, आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. आता अटॅक येऊ नये याच्यावर औषध सांगतो. एक, काल काय झालं आठवू नका, काय चिंता करायची. कॉलेजला असताना पोरीना तुला धोका दिला, देऊ दे तुला एकट्याला दिला का? अरे आ शेती गमेले तू चौथा येड्या, पोरीसाठी मरतो का रे? सिर सलामत तो पगडी 50 पोरीसाठी. एक, काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका, अटॅक येणार. अटॅकला नो टॅबलेट नो इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जागेवर विसरणे. त्याचं चिंतन करायचं नाही, अटॅक येणार नाही. आणि चौथा रोग आहे ब्रेन ट्यूमर. सगळ्यात जास्त पेशंट आज या 4 रोगाचे आहेत, आणि याच्याही पेक्षा जास्त पेशंट आज अपघाताचे आहेत. अपघात, आणि अपघाताला 3च कारण आहेत. 1, दारू, 2, स्पीड, आणि 3, वाहन चालवताना मोबाईलचा वापर. तुम्हाला जर एखादा माणूस गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना दिसला, आपली गाडी साईडला लावणे आणि त्याच्या निबार 2 ठेवून देणे, मग काय होईन ते होईन, कोण आसन तो आसन, पण हे फाटकावणे. तुमचं काय मत आहे? अहो कानाला मोबाईल लावी त्यात, सरळ येड्या बाबळीत गेलो, दोन्ही बॉल सटकले, आणि त्याला विचारलं काय झालं, हे कुत्रा आडवा आलं. हा विनोद नाही. अपघाताला दुसरं कारण आहे स्पीड. स्पीड, चौघा गाडीवर बसणार, गाडीवर चाललं कुत्र्याला धरणार, पोरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढणार, कुत्र्याचा आवाज काढणार, बाबाला पाहिलं का खकारात टाकणार, मुळव्याधाचा कोंब दुखतो त्याचा. हसण्यावरही गोष्टी नेऊ नका. आणि अपघाताला तिसरं कारण आहे दारू. दारू, आणि आज 90% लोक दारू पितात महाराज, 90%. आणि त्या मनानं आपलं गाव भाग्यवान आहे की आपल्या गावात सगळे तरुण वारकरी आहेत. पण आज जर बाहेरचा विचार केला तर आज 90% लोक दारू पितात महाराज, 90%. थोडे आमच्या सारखे नालायक राहिलेत का मी पेत नाही, नाही तर सरलाट मंडई ताईट होती महाराज. त्यातही 2-3 टप्पे झाले. द्वात्रवाला कधी मध्ये पेत आहे, त्याच्या कोणी कानपट्टी ठेवून देत नाही. 100 पोरांमध्ये आज 90 पोरं दारू पितात. आज दारू न पिणं हा सध्या कमीपणा झालाय. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना ही दारुडी म्हणतात. जीवनातला आनंद लुटता आला नाही. काय क्वालिटी आहे, काय आनंद आहे. दारुडे म्हणजे काय सोपे समजता का तुम्ही? अहो लय नांगाट. अहो एक दारू पिला लघवीला बसलं, लघवी झाली आणि ते उठाय गेलं, उठायचं आहे ना त्याला वाकडं झालं, ते सरळच होईना. ते घाई घाई डॉक्टर गेलं, डॉक्टर म्हणले काय नाही, त्यानं घाई घाई पायजम्याच्या बटना शर्टाचं बटन घातलं. तर काय क्वालिटी आहेत महाराज. यांच्या बाबतीत सांगावं तेवढं कमी महाराज. अहो एक दारू पिलं, स्टँडवर गेलं, एसटी आली आणि ती एसटीत बसलं, पण पुढं बसलं ते गेअरबॉक्स असते ना तिथं, आणि ते नुसतं ड्रायव्हर का पाहायचं, नुसतं ड्रायव्हर का पाहायचं. ते एसटी 50-60 किलोमीटर गेली, ड्रायव्हर कंडक्टर चहाला उतरली, हे काय उतरलं नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले, कंडक्टरनं बेल मारली, ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलो, त्याला गिअरच सापडाना. इकडं पाय तिकडं पाय, गिअरच सापडाना. हा त्याला मला काय सापड राहिले तुम्ही? तुम्हाला गिअरच सापडाना. तुम्हाला गेअर आहे का? हा गेअर आहे का म्हणला. मी बसलो तसा पाहतोय, तुम्ही त्याला माघणे पुढान माघणे पुढान. मला वाटलं तुम्हाला उपसा ना, मी एका खासक्यात काढून टाकला. काय क्वालिटी, काय यांच्या बाबतीत सांगावं तेवढं कमी. अहो 2-4 जण दारू पिली आणि रात्री 8-8:30 वाजता त्यांचं असं ठरलं की आज मटण खावं लागते म्हणले. मग एक म्हणला बा आता दुकानं बंद झाली असतील, मिळणार नाही. मग एक म्हणला आपल्या घरी बोकड आहे म्हणला बा, पण माई बायको नांगाटे म्हणला ती झोपल्याशिवाय काय बोकड आणता येणार नाही. मग हे म्हणली ती झोपल्या आणू, आपल्याला काय. हे गेले 11-11:30 वाजता आणि ते आणलं, कापलं बिपलं, खालं बिलं, फुल टाईट झाले 5-5:30 वाजेपर्यंत. आणि 5 वाजता उतरली त्याची थोडीशी, ते निघालं घरी. बायको अंगण झाडीत होती, त्यानं पाहिलं शिव्या देती का काय. बायकोनं पाहिलं पण त्याला बोकडही दिसला. बोकड तर खोट्यालाच होता, त्याला तो घामच आला. तो बायकोला म्हणला इथं बोकड कस काय ग? ती म्हणली बोकड्याचं मरू द्या, रात्री तुम्ही 11-11:30 वाजता येऊन कुत्रा नेला कुठं? अहो यांनी कुत्रच आणलं लिंबू पिळून. आता काय विठाल विठाल.
दारू गांजा मत्ती यारो अक्कल गुम हो जाती है। दारू गांजा मत्ती यारो अक्कल गुम हो जाती है। दारू गांजा मत्ती यारो अक्कल गुम हो जाती है। दारू गांजा मत्ती यारो अक्कल गुम हो जाती है। दारू दारू गांजा दारू दारू गांजा दारू गांजा मत्ती यारो अक्कल हो जाती है। दारू गांजा मत्ती यारो अक्कल हो जाती है। दारू गांजा मत्ती यारो अक्कल हो जाती है। का दारू प्यायची आहे? ए का दारू प्यायची आहे? का दारू प्यायची? दारू गांजा मत प्यारो का दारू प्यायची आहे? ए आणि आज 90% लोक दारू पितात महाराज. आज दारू न पिणं हा सध्या कमीपणा झालाय आणि या 100 पोरांमध्ये 90 पोरं दारू पितात. दारू का प्यायची आहे? अहो समाधान लागतंय तुम्हाला. एक बाप तळतळून मारण्याचं समाधान आहे तुम्हाला. अहो शेतात गेलेली आई जर दुपारी बांधावर जेवायला बसली तर तिच्या भाकरीवर कालवण नाही, ती लोणचं भाकरीला चोलते आणि बायांमध्ये अपमान होईल म्हणून ती म्हणते मी आज कालवण केलं नाही. काय वाटलं नाही? अरे कमीत कमी त्या मायबापांकडे बघून तरी पिऊ नका. अरे जगामध्ये जीवनामध्ये सगळे नातेगोते तुमच्या जवळ येतील. तुमच्याकडे पैसा असेल, प्रॉपर्टी असेल, संपत्ती असेल, लोक प्रेम करतील, पण निस्वार्थ प्रेम या जगात जर कोण करतंय ना ते फक्त आपले मायबाप आहेत. पण ही किंमत आहे तोपर्यंत कळत नाही. पण ज्याचे आईबाप गेलेत ना त्याच्या जवळ जाऊन बसा. आईबापांची किंमत, आईबापांचं प्रेम तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. अरे आईचं नाव जरी काढलं ना तरी तुमच्या समोर डसडसा रडेल आणि सांगेल महाराज माझी आई गेली ना या जगातलं माझं प्रेम संपलंय. अहो किती दिवसानं घरी येऊ द्या, कामावरून थकून घरी येऊ द्या. अहो आल्याबरोबर माझ्या आईनं काठी टेकत टेकत समोर यावं आणि एवढंच विचारावं बाळा आलाय ना तू. अहो असं म्हणायची, तोंडावरून पाठीवरून हात फिरवायची, सगळा थकवा निघून जायचा माझा. पण आज आई निघून गेली ना महाराज. अहो तोंडावर फिरणारा हात, पाठीवर बसणारी थाप माझ्या आयुष्यातली निघून गेली आहे. अहो माझ्यासाठी सुखाचा समुद्र आटून गेलाय. अहो ज्याची आई गेली त्याला विचारा आईची किंमत काय असते. ज्याचा बाप गेलाय त्याला विचारा बापाची किंमत काय असते. विचारा. अहो माझा तरुण वर्ग बसलाय, तरुण वर्ग बसलाय. आचार्य विनोबा नाचवतोय, गुलाम आहेत तुम्ही. त्यांनी तुम्हाला 35 रुपयाच्या क्वार्टरवर विकत घेतलंय आणि तुम्ही त्याच्या लग्नात जीप काढून नाचताय. इतकी नालायकी. आणि तो नवरदेव आपल्यावर 20 रुपये ओवाळतोय. 20 रुपये किंमत आहे आपली. अरे स्वाभिमान गाण टाकू नका. एक तर 2 गोष्टी होतील, एक तर गरीबी येईल नाही तर श्रीमंती. आणि काय फरक पडलं? आता एक वाक्य सांगू का? गरीबही असला आणि श्रीमंतही असला तरी डोळे झाकूनच झोपतोय. श्रीमंत डोळे वाचून झोपत आहे का? आणि गरीबही असलं श्रीमंतही असलं तरी तोंडांना जेवतोय. श्रीमंतांना जागा बदलवली का खायची? अहो आजपासून जर कोणाच्या लग्नात नाचले, तुमच्या बापाची शपथ आहे तुम्हाला ध्यानात ठेवा. हो ज्याच्या पोऱ्याचं लग्न आहे त्याला सांगायचं तू नाचतोय, बायको नाचवतोय, घरातले माणसं नाचव. आम्ही नालायक आहेत का क्वार्टरवारी नाचायला? अरे नाचायचं इथं नाचा ना. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, टाळी टाळी कीर्तनाचे रंगी, नाचू 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 कीर्तनाचे रंगी, नानदी पलाऊ कीर्तनाचे रंगी, नानदी पलाऊ
सोहळा. इथं नाचलं पाहिजे, लोक डांबरीवर नाचत देत जीप काढून. इथं नाचलं पाहिजे. विठाल विठाल. ए कुठं चालू होतं आपलं तेवढं ध्यानात ठेवा. आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचंय. देव व्हायला ज्ञानाची गरज आहे. आणि ज्ञान यायला पहिली अट मी तुम्हाला सांगितली, तुम्ही शरीरा न पिडावे. आणि ज्ञान यायला अजून एक आटे, जरा बारीक ऐका टाळकरी मंडळी, महाराज मंडळी. ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. ते म्हणाला आता जमलं. ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा. तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, बारीक ऐकलं तरच कीर्तन, नाही तर तुमचं ना आपलं सूत्रच बसायचं नाही. ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा. आता उत्तर ऐका, माया नावाची म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. आता जेवर माया नावाची म्हातारी मरत नाही तेवर बोध. रेल्वे के नीचे शो जाऊंगा, इश्क मेरी जिंदगी, फुले गुलाब का लडका गरीब का. आणि ते प्रेम करणारे पोर ते गुलाबाचं फुल नका देत जाऊ रे, ते लय बारीक आहे, सूर्य फुल द्यायचा. इश्क मेरी जिंदगी आहे. ती म्हणली पागलपणा करू नका, दाढी काढून टाका. काढली ना दाढी काढली, जीन्स पॅन्ट घातली आणि पुण्याचा क्षय झाला. पापात्मक पापा नरका जायचे, परिपावीचे शुद्ध पुण्यांना व्याय तो बी आहे. कुत्रा झाला आणि तिच्या पुढे निघाला. ती गेली इंद्र महाराजांना म्हणली, इंद्र महाराज दाढीच हात काढा, वर्क इज कम्प्लिटेड. का? ज्याची भीती वाटत होती तो कुत्राच झाला. आणि या म्हातारीचा पहिलाच पोरगा आहे काम. म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम. म्हातारीचा दुसरा पोरगा आहे क्रोध. आणि पाया पडून सांगतो आजचे गिरदार सगळ्या वाचणाऱ्या माणसांना, राग कळा. रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला 2 लाख देतो, महाराज कीर्तन संपल्यावर बोकशील ना तो, पण ते 2 लाख खर्चायचे कवा? राग कळा. भावाची गाडी वावरातून गेली, जाऊ दे, त्याला म्हण भाऊ पेरलंय, नेऊ नको. हाताच्या डोक्यात दगड घालतोय, एक मेला एक जेलमध्ये गेला, वाडा संपला ना. राग. महिला मंडळ तुमचं या असंच आहे. काही नवरा बोलला, मी निघून जाईन, कुठं जाईन? तुम्ही जाशान कुठं? तुमच्या बापाच्या घरी त्यालाच भाकरी मिळा ना.